इथे मसल ट्रेन वेगळा करतोय, मसल पंप वेगळा होतोय, मसल बनतोय वेगळा, दुनियाच्या बाहेरची ट्रेनिंग चालली. आता स्मिथ मशीन मारू, स्मिथ मशीन मारले की मग परत हे करूया, एक्सटेन्शन करूया, एक्सटेन्शन नंतर हॅमस्ट्रिंग करूया, हॅमस्ट्रिंग झालं की कार्डिओ ॲप्स मारून निघून जाऊया. वर्कआउट झालं आहे तसं, थोडा सायकलिंग करतो आहे, सायकलिंग झाले की घरी निघू, कारण ट्रेडमिल फुल ऑक्युपाईड आहे. हे बघा
फालतूगिरी बघा. आता बसलो तेव्हा एक जण नव्हतं, एक तिघे बसलेले. आता बघा दोन रिकामे. आता माझा मूड नाही, आता मी करणार नाही. जाऊ दे. आता 15 मिनटं हे करूया सायकलिंग आणि घरी निघूया. पण मी सगळं शूट नाही केलं. आता मला बस झालेलं शूट कारण आपण काय एकदम आपले भारी हे नाही आहे वगैरे शूट करण्यासाठी. आपण थोडंफार शूट केलं आणि आता निघू. आता कार्डिओ करून निघालो की बोलू आपण मग. चला. इकडे दुनियाचं ऊन पडलंय. दुपारचं 1 वाजता पण एवढं ऊन पडलंय. या उन्हात काळा माणूस किती काळा होईल ना, काळोख होऊन जाईल तो पूर्ण. दिवसात दिसणार, रात्री तर दिसत नाही, दिवसात पण दिसणार नाही तो. कसला ऊन पडलंय बेकार वाला. चमकायला लागलाय, सगळं चमकतंय बघा पूर्ण. तर सावली झालोय बघा. चल जागा यायला. सो आता निघालो आहे आणि मोठा जोक असा झालेला की मी सकाळी म्हणजे जिम नंतर व्हिडिओ क्लोज करायची, तर तुम्ही प्रिव्हियसवाली क्लिप बघितली. त्याच्यानंतर म्हणजे मी घरी गेलो, आवरलं वगैरे आणि मी विसरून गेलो की मी व्हिडिओ बनवले. कारण झोपून डायरेक्ट उठलो, कामावर आलो आणि मला लक्षातच नाही की मी व्हिडिओ एक होती जी कंटिन्यू करायची होती आणि ती मी केलीच नाही कंटिन्यू. तर आता डायरेक्ट सकाळचे किती वाजलेत, 4 वाजलेत. सकाळच्या 4 वाजता डायरेक्ट आता बाईक काढू. बाईक काढू आणि निघूया. हा व्हिडिओ क्लोज करायला म्हणजे तिथं घरी पोचून आणि व्हिडिओ क्लोज करूया. हा गाईज मी ना तुम्हाला आता एक सीन दाखवतो. मी आता रेकॉर्ड करत होतो, म्हणजे हा कॅमेरा लावला इकडे, रेकॉर्ड करत होतो. तर हे बघा, लाईट दिसते जी ब्लिंक होते सारखी सारखी. ही रीडिंग आहे की ना, ह्याच्यातला जो SD कार्ड आहे ना, SD कार्डचं जी स्पीड आहे कार्ड रीडिंगची, तर ती स्लो आहे. म्हणजे ज्याला माहीत नसेल ना, SD कार्डमध्ये स्पीड असते कार्ड रीडिंगची आणि कॅमेराची स्पीड प्रोसेसिंगची फास्ट आहे. मग ती मॅच होत नाही ना, मग काय होतं, कधी कधी SD कार्ड एरर होतो. हे बघा, मी तुम्हाला दाखवलं नाही बघा. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवेल ना, हे बघा इथे दिसतं रेड कलरचा मार्क. तर हा ना SD कार्ड एरर दाखवते. आता मला करावं लागेल, हा कॅमेरा खोलून SD कार्ड काढून परत इन्सर्ट करावं लागेल, तेव्हा तो एरर रेक्टिफाय होईल. कारण हा ना माझा SD कार्ड जुनावाला आहे, गोप्रो होता आणि त्याचा SD कार्ड आहे. हा गोप्रो पण आहे, पण गोप्रो तसं वापरत नाही आता मी, कारण तो जुना झाला आहे. तर असा इश्यू येतोय आणि मला हे माहीतच नव्हतं गोष्ट. मी लक्षात दिलं नाही, मी चालवत होतो बाईक आपल्याबरोबर आणि जेव्हा थोडा पॉज करायला गेलो ना व्हिडिओ, म्हणजे असं इथून आहे बघा, हे बटन आहे, ह्याच्याने पॉज होतो किंवा इथून पॉवर बटन डायरेक्ट स्विच ऑफ होतो. तर ते करायला गेलो आणि आता सीन झाला. हे मला माहितीच नाही गोष्ट की असं झालंय करून. जेवढा व्हिडिओ शूट केलेला सगळं म्हणजे शूटच झाला ना टेक्निकली, तो असाच वाया गेला पूर्ण आणि मी असंच बसून राहिलेलो. गाडी तर आणि बडबडत बसलोय मी. तर काय करणार, जाऊ दे. चला भेटू. सो काय, आता पोचलो, बाईक लावली. आता राहिलं झाड बघा, झाडाची फांदी स्वागतालाच उभी होती. नशीब लवकर आलं नाही तर जमा होतो आज. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.